नमस्कार, माझं नाव प्रतिभा विलास भांगे, विशेष साधन व्यक्ती डायट पुणे। 21 दिव्यांग प्रकारामध्ये आपण विविध दिव्यांग प्रकार पाहतो। त्याच्यामध्ये एक प्रकार पाहणार आहोत ज्या दिव्यांग प्रकाराचं नाव आहे सिकल सेल आजार। सिकल सेल जे दिव्यांगत्व आहे त्या दिव्यांगत्वाला सिकल सेल ॲनिमिया असंही संबोधलं जातं। तर या सिकल सेल आजाराचे दोन प्रकार पडतात, ते कोणते तर AS टाईप आणि SSS टाईप असे हे दोन प्रकार सिकल सेल आजाराचे पडतात। सिकल सेल डिसीजची ओळख कशी, म्हणजे तो ओळखायचा कसा आजार किंवा सिकल सेल या आजाराबद्दलची प्राथमिक माहिती जर पाहिजे असेल तर आपल्याला काय दिसून येतं तर ते पाहूया आपण। यामध्ये काय होतं तर सिकल सेल डिसीज हा एक अनुवंशिक आजार आहे, म्हणजे कुठल्याही अपघाताने येणारा आजार नाहीये, तर हा आजार अनुवंशिक आहे। बाय बर्थ येतो, तो आपल्या पालकांकडून मुलाला हा आजार येतो। यामध्ये काय होतं तर शरीरातील रक्त कमी असतं, म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की सिकल सेल डिसीज हा एक रक्ताशी संबंधित असणारा दिव्यांगत्व आहे किंवा आजार आहे। यामध्ये होतं लाल रक्तकणिका ह्या C आकाराच्या असतात। जनरली पाहायला गेलं, सामान्यपणे पाहायला गेलं तर आपल्या शरीरातल्या ह्या रक्तपेशी ह्या O आकाराच्या गोल आकाराच्या असतात, पण सिकल सेल आजारी असणारा व्यक्ती त्याच्या शरीरातल्या रक्तपेशिका ह्या C आकाराच्या असतात। C आकाराच्या लाल रक्तकणिका ह्या कडक आणि चिकट असतात। जशा आपण रक्तकणिका पाहतो या C आकारामध्ये असल्यामुळे त्या कशा असतात तर चिकट आणि कडक अशा असतात, त्यामुळे एकमेकांमध्ये चिकटतात। त्यांचा आकार C असल्यामुळे ते एकमेकांमध्ये क्रॉस कॉम्बिनेशनमध्ये किंवा समोरासमोर असं जॉईंटला त्या चिकटल्या जातात आणि एकमेकांमध्ये अडकून राहतात। जेव्हा C आकाराच्या रक्तकणिका छोट्या रक्तकोशकांमधून वाहतात त्यावेळेस मध्येच अडकतात, त्यामुळे पुढे जाणारा रक्तपुरवठा काय होतो थांबतो। आपण समजू शकतो जर गोल रक्तपेशिका असेल तर त्या इकडे 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 ॲडजस्ट होऊन जातील, पण ज्यावेळेस त्याचा आकार C आकार असेल, ज्यावेळेस C आकार असेल, इकडून एक C आकार, इकडून एक C आकार, इकडून एक C आकार असेल तर काय होईल, त्याचे कोपरे जे आहेत ते एकमेकांमध्ये कॉर्नरमध्ये एकमेकांमध्ये अडकतील, एकमेकांमध्ये चिटकतील आणि कडक असल्यामुळे त्या तिथंच थांबून राहतील। त्याच्यामुळे काय होईल, ज्या लहान रक्तपेशिकामध्ये रक्तपुरवठा होणार आहे तो तिथे काय होईल थांबला जाईल, म्हणजे मागून येणारं रक्त हे पुढे जाणार नाही, त्यावेळेस मध्येच अडकतात, त्यामुळे पुढे जाणारा काय होतो स्वाभाविकच रक्तपुरवठा थांबवला जातो। लाल रक्तकणिका 120 दिवस राहतात। आपल्या ज्या पेशीमध्ये किंवा आपल्या ज्या शरीरामध्ये लाल कणिका पेशी ज्या असतात त्या साधारण तयार झाल्यानंतर त्या आपल्या शरीरामध्ये 120 दिवस राहतात, पण त्याच तुलनेमध्ये C आकाराच्या जर कणिका आपण पाहिल्या, C आकाराच्या जर पेशी पाहिल्या तर त्या फक्त आपल्या शरीरामध्ये 20 ते 30 दिवस राहतात। तुम्ही पाहू शकता की 120 दिवस आणि 20 ते 30 दिवस याच्यामध्ये तुलनात्मक जर विचार केला तर हा खूपच मोठी तफावत आहे। त्यामुळे काय होतं की 20 ते 30 दिवसच राहिल्यामुळे काय होतं शरीरातील रक्ताचं प्रमाण हे कमी कमी होत जातं, त्यामुळे इथं रक्तदोष आपल्याला आढळून येतो। तर सिकल सेल डिसीजची लक्षणं काय आहेत, कसं काय ओळखायचं की बाबा हा सिकल सेल डिसीजचा रुग्ण आहे किंवा व्यक्ती आहे, तर पाहूया। हातपाय दुखतात, याच्यामध्ये काय होतं जरी आपले सर्वसाधारण हातपाय दुखत असेल तर पण या सिकल सेलच्या व्यक्तींचे सातत्याने नियमितपणे त्यांचे हातपाय दुखत असतात। शरीरावर सूज असते, त्याच्यानंतर पोट दुखतं, रक्त कमी असल्यामुळे साहजिकच त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि इतर आजारांना ही लोक लवकर बळी पडतात। विटॅमिन आणि मिनरलची कमतरता जाणवते, शरीरात रक्तच बनत नाही आहे, त्याच्यामुळे त्या रक्ताचं प्रमाण कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये विटॅमिन आणि मिनरल्सचं प्रमाण कसं असतं कमी जाणून येतं। शरीरातील हिमोग्लोबिनचंही प्रमाण कमी आहे, बरोबर। हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तातूनच वाढत असतं किंवा रक्तामध्येच असतं, जर शरीरात रक्तच कमी असेल तर साहजिकच हिमोग्लोबिनचं प्रमाणही देखील कमी असेल। ऑक्सिजनची कमतरता जाणवते, या व्यक्तींना श्वासोश्वास घेताना ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही किंवा मिळत नाही, त्यामुळे यांना श्वासचा पण त्रास होऊ शकतो। यकृत, फुफ्फुस, हृदयग्रंथींना नुकसान होतं, साहजिकच शरीरामध्ये रक्त नाही आहे त्यामुळे प्रत्येक ग्रंथींना प्रत्येक लहानला योग्य असा रक्तपुरवठा केला जात नाही, त्याच्यामुळे यकृत असेल, फुफ्फुस असेल या गोष्टींना काय होतं तर त्या ग्रंथींना नुकसान होते। आपण पाहू शकतो जसं आपण म्हटलं की नॉर्मल रेड ब्लड सेल कसे असतात आणि सिकल सेलचे ब्लड सेल्स कसे असतात। पाहू शकता आपण आपले जे नॉर्मल ब्लड सेल्स आहेत ते गोल गोल आहेत, त्याच्यामुळे त्यांचा रक्तपुरवठा अतिशय व्यवस्थित होऊ शकतो, पण सिकल झालेले आहेत ज्या C आकाराच्या
पेशी झालेल्या आहेत त्या कशा दिसतील, अशा. त्याच्यामुळे ह्या इथं अडकू शकतात, त्या इकडे अडकू शकतात. इकडून एखादा सेल असेल तर तो एकमेकांना अडकून येतात. आणि त्या ह्या सिकल सेलच्या सेल्स कशा असतात, सी आकाराच्या असतात, पण त्या कडक पण असतात, चिकट पण असतात. त्याच्यामुळे ते एकमेकांमध्ये अडकून राहतात. शीघ्र हस्तक्षेप. प्रत्येक दिव्यांगत्वाप्रमाणे या दिव्यांगत्वामध्ये पण आपल्याला शीघ्र हस्तक्षेपाची खूप गरज आहे, की जो आपला महत्त्वाचा कालावधी असेल की 0 ते 6 वयोगट. 0 ते 6 वयोगटामध्ये आपण मुलांचं लवकरात लवकर निदान करून त्याच्यावरती उपचारात्मक उपाय केले गेले पाहिजे, की जसं वैद्यकीय डॉक्टरांची मदत घेणं, तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्ला घेणं, अनुवंशिकता घरात कोणाकोणाला होतं याच्याबाबत तपासणी करून घेणं, त्याच्यावरती काय उपचार करता येतील याच्याबाबत सगळी माहिती घेऊन उपचार पद्धती सुरू करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण अर्ली इंटरव्हेन्शन सेंटरला लवकरात लवकर भेट देणं खूप गरजेचं आहे. अशा बालकांना शीघ्र हस्तक्षेप देऊन आपण अतिशय योग्य असं सक्षम बनवू शकतो आणि समाजामध्ये सर्वसामान्य व्यक्तींसारखं जीवन व्यतीत करायला मदत करू शकतो. या मुलांची उपचार पद्धती काय आहे, सिकल सेल आजार असणारा किंवा ह्या दिव्यांगत्व प्रकार असणाऱ्या व्यक्तीची उपचार पद्धती काय आहे त्याच्याबाबत आपण पाहूयात. यांना वैद्यकीय उपचार घेऊ शकतो, रक्त भरावे लागते. परत ती समस्या आली की मुलांचं रक्त कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला रक्त भरावं लागणं साहजिकच आहे. वेदनाशामक औषध उपचार, यांना वेदना कमी करणारा औषध उपचार आपण देऊ शकतो. योग्य आहार, व्यायाम व योगासन असणं खूप गरजेचं आहे. जर योग्य व्यायाम आहार असेल तर ही मुलं सदृढ राहू शकतात. त्याच्यामुळे त्यांना जास्त औषध घेण्याची पण खूप गरज नाही आहे. सकारात्मक दृष्टिकोन व आनंदी राहणं. मला असं काहीतरी वेगळं आहे म्हणून सतत टेन्शनमध्ये राहणं, मानसिक ताणतणावात घरात राहणं, सगळ्यांनी तणाव निर्माण करणं हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मुलांनी, पालकांनीच हे जाणून दिलं पाहिजे की तुला काहीच नाही झालेलं, तू योग्य व्यायाम केला, योग्य आहार घेतला, योगासनं केली, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला की मी बरंच होणार आहे आणि मी चांगलाच आहे, मला काहीच नाही झालेलं. त्याच्यामुळे 50% आपण तिथेच मात करत असतो की आपण आपलं मानसिक ताण कमी करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आणि आनंदी राहणं. आणि जिम थेरपी, जिममध्ये ज्या वेगवेगळ्या थेरपी असतात त्या थेरपीने पण आपण आपलं शरीर सदृढ ठेवू शकतो. शैक्षणिक सहाय्यभूत सुविधा ह्या मुलांसाठी काय दिल्या जातात तर मुलगा शाळेत शिकत असेल त्यावेळेस त्या मुलांना प्रवास भत्ता दिला जातो. जर शाळेपासून घराचं अंतर जास्त लांब असेल किंवा घरापासून शाळेचं अंतर लांब असेल तर या मुलांना आपण प्रवास भत्ता दिला जातो. त्याच्यानंतर मदतनीस भत्ता, जर एखादा मुलगा शाळेत स्वतः वैयक्तिक येऊ शकत नाही, एकटा येऊ शकत नाही, मदतनीसाची गरज आहे तर आपण त्यांना मदतनीस भत्ता पण मिळवून देतो. याच्यामध्ये आपण त्यांना लेखनिक भत्ता पण देतो. लेखनिक भत्ता पेपर लिहिण्यासाठी किंवा शाळेतील अभ्यास पूर्ण करण्यासाठी आपण लेखनिक भत्ता पण लेखनिकाला देऊ शकतो. त्याच्यानंतर असेल प्रोत्साहन भत्ता. या प्रवर्गामध्ये आपण सिकल सेल आजार असणाऱ्या फक्त मुलींना प्रोत्साहन भत्ता दिला जातो. यामध्ये मुलांना प्रोत्साहन भत्ता दिला जात नाही, तर आपण हा मुलींसाठी प्रोत्साहन भत्ताही दिला जातो. अध्ययन अध्यापन पद्धती काय असावी सिकल सेलच्या विद्यार्थ्यांसाठी तर आपण पाहूया. हे दिव्यांगत्व प्रकार शरीरावर परिणाम करणारे असल्याने शिक्षकांना अध्यापनामध्ये अडचण येईलच असे नाही. सर्व मुलांना शिकवताना अध्यापन पद्धती ही सर्वसमावेशक आणि बहुअध्ययन शैलीप्रमाणे असाव्या. जसं की आपण म्हणतो की सर्व मुलं एकत्रित शिकतील, सामान्य मुलं आणि दिव्यांग मुलं, त्यांना वेगळी अशी भावना न देता सर्वसमावेशक ही अध्यापन पद्धती असावी. आणि त्याच्यामध्ये बहुअध्ययन शैलीचा वापर करायचा म्हणजे कसं की जी मुलं काही बघून शिकतात, कोणी ऐकून शिकतं, कोणी क्रियात्मक गोष्टीमधून शिकतं, कोणी स्पर्श माध्यमातून शिकतं. यामुळे ह्या सर्व शैलींचा वापर करून सर्वसमावेशक अशी आपली अध्यापन शैली असणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या अध्ययन शैलीच्या मार्फतच शिकताना आपण त्यांच्या भावनिक, बौद्धिक क्षमतांचा विकास करत असतो. ते आपलं मुख्य उद्दिष्ट असेल. शिक्षकांनी शिकवताना नेहमी प्रत्येक मुलाची क्षमता लक्षात घेऊन त्या शैलीचा वापर करून त्यांना अध्यापन करणं खूप गरजेचं आहे. या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जी असणारी परीक्षा पद्धती असेल किंवा मूल्यमापन असेल आपण ते पाहूया. 16 ऑक्टोबर 2018चा जो शासन निर्णय आहे, शासन परिपत्रक आहे, त्याच्यामध्ये या मुलांच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा पद्धती कशी असावी, मूल्यमापन कसं असावं याबाबत काही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत, त्या आपण पाहूयात. या मुलांसाठी जवळचं परीक्षा केंद्र असावं. प्रति तास 20 मिनिटं अधिक वेळ असावा, म्हणजे एका तासाला 20 मिनिटं एक्स्ट्रा, तसे 3 तासाचे 20-20 असे 60 मिनिटं जादाचे दिले जातील. कमाल 20 गुणांची सवलत एका विषयामध्ये आणि किमान सर्व विषयांमध्ये विभागूनही देऊ शकतो. म्हणजे विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये नापास होत असेल तर आपण त्याला
ते 20 गुण देऊ शकतो, किंवा 2-3 विषय जर मध्ये नापास होत असेल तर आपण ते विभागून 20 मार्क 3 पेपरमध्ये देऊ शकतो. यामध्ये मुलांना लेखनिक परवानगी दिलेली आहे. अनुकूल बैठक व्यवस्था पण दिली जाते आणि अनुकूलशील साहित्य आणि उपकरणाचा वापर. परीक्षांमध्ये बसताना या मुलांना विविध साधनांचा, जसं कॅल्क्युलेटर असेल किंवा मोठ्या फॉन्टचा पेन असेल, ग्रिप असणारा पेन असेल, तर अशा विविध साहित्य साधनांचा वापर करण्यासाठी मुभा दिली जाते. जशी परीक्षा पद्धतीच्या मधील काही सुविधा पाहिल्या तशी आपण आता मूल्यमापन पद्धती कशी असावी याबाबत बोलूया. मूल्यमापन करताना गरजेनुरूप अध्ययन शैलीनुसार लवचिकता असावी. जसं आपण अध्यापन पद्धती अध्ययन शैलीनुसार करतो, तसं त्याचं मूल्यमापन करतानाही त्या अध्ययन शैलीमध्ये लवचिकता असावी. मूल्यमापनासाठी सामान्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकाप्रमाणेच या मुलांची देखील प्रश्नपत्रिका असावी. त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये बदल नसावा, पण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये मात्र त्याचं अनुकूलन आणि सुलभीकरण करण्याचा शिक्षकांनी नक्की प्रयत्न करावा. आणि मूल्यमापन करताना अध्ययन शैलीनुसार त्या प्रश्नांचं स्वरूप, अर्थ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून सांगावा आणि उत्तर मुलगा स्वतः लिहील यासाठी मदत करावी. प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिव्यांग व्यक्तींसाठी 18 वर्षापर्यंत केला आहे. जसं सर्वसामान्य मुलांना प्राथमिक शिक्षण हे 14 वर्ष वयोगटापर्यंत पूर्ण करायचं आहे, पण दिव्यांग मुलांना हे आपल्याला 18 वर्षापर्यंत ते त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करू शकतात. या दिव्यांग प्रवर्गातील मुलांसाठी शासकीय योजना कोणत्या आहेत त्या पाहूयात आपण. पहिली शासकीय योजना आहे की दिव्यांग व्यक्तींना नोकरींमध्ये 4% आरक्षण आहे. शासकीय नोकरी आहेत. शासकीय नोकरींमध्ये 21 दिव्यांग प्रकारातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, प्रत्येक प्रकारासाठी 4% आरक्षण हे विभागून दिलं जातं. वसतिगृह, कॉलेज या प्रवेशामध्ये या मुलांना 5% आरक्षण आहे. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या टॅक्समध्ये करामध्ये सवलत मिळते. तसेच दिव्यांग शिष्यवृत्ती असेल, अपंग कर्ज योजना असतील, व्यावसायिकासाठी आर्थिक सहाय्य असेल, या सर्व योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्ती घेऊ शकतात. शालांत परीक्षेनंतर शिष्यवृत्ती योजना असेल, ती योजना मुलांना मिळू शकते. विशेष क्रीडा योजना असेल, प्रत्येक मुलामध्ये ही वेगवेगळ्या कला असतात, गुण असतात, तर क्रीडा स्पर्धांमध्ये जर मुलगा उच्च पातळीपर्यंत खेळू शकत असेल तर तो मुलगा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पण जाऊ शकतो. या मुलांसाठी निरामय हेल्थ सुविधा म्हणून LICची एक पॉलिसी आहे की त्याच्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना ती पॉलिसी मिळते. संजय गांधी निराधार योजना, यामध्ये संजय गांधी निराधार योजनामध्ये प्रत्येक त्या गावातील तो रहिवासी असेल, त्या तालुका लेवलचा तो विद्यार्थी रहिवासी असेल, जिल्ह्यातील तो व्यक्ती असेल, त्याला संजय गांधी निराधार योजना अंतर्गत पण निधी उपलब्ध होतो. स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत गोळा होणाऱ्या करापैकी 5% निधी हा दिव्यांग व्यक्तींना दिला जातो. याच्यामध्ये काय होतं तर पूर्ण गावामधील कर जो गोळा झाला आहे, ग्रामपंचायत अंतर्गत जेवढे घर आहेत तेवढ्यांचा जो कर गोळा झाला आहे त्या कराच्या रकमेच्या 5% निधी तो ह्या मुलांना आणि गावातील त्या व्यक्तींना दिला जातो. अडथळाविरहित वातावरण निर्मिती म्हणजे शासकीय योजनामध्ये अडथळाविरहित वातावरण म्हणजे फक्त शाळेतच अडथळाविरहित वातावरण नाही आहे, तर ऑफिसेस असतील, सरकारी कार्यालय असतील, वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणं असतील, त्या ठिकाणी अडथळाविरहित वातावरण निर्मिती कशी करता येईल यासाठी पण शासकीय योजना आहेत. जसे कमोड टॉयलेट्स असतील, हँडरिल्स असतील, रॅम्प्स असतील, व्हीलचेअर्स असतील, बसण्यासाठी योग्य कॉर्नर पीसेस असतील, हे ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड ही पण एक शासनाची खूप मोठी योजनाच म्हणता येईल खरं, कारण कुठलाही मुलगा ओळखताना त्याच्याकडे जर UDID कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र असेल तरच आपण ठामपणे सांगू शकतो की हा विद्यार्थी किंवा हा व्यक्ती प्रमाणित असा दिव्यांग आहे आणि त्या दिव्यांगाच्या प्रमाणपत्रावरती आणि UDID कार्डवरतीच तो विद्यार्थी सगळ्या सुविधा मिळवू शकतो. नोकरीमध्ये येण्या जाण्याच्या वेळेमध्ये सवलत. आपण पाहतो की दिव्यांग व्यक्तींना सर्वसामान्य व्यक्तींसारखं अडचणी निर्माण होतात की वेळेत पोहोच किंवा उशिरा निघणं ह्या गोष्टी करू शक्य नाही आहे, म्हणून शासनामार्फतच त्यांना ही एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे की सकाळी जाण्यामध्ये आणि लवकर ऑफिसमधून निघण्यामध्ये त्यांना ती सवलत मिळाली आहे. व्यवसाय कौशल्य, जशी ही मुलं सर्वसामान्य मुलांप्रमाणेच आहेत, शिकतात, अभ्यास करतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव करू पाहतात आणि ही मुलं खरंच नक्कीच जर आपली योग्य साथ असेल, योग्य उपचार असतील तर ही मुलं सर्वसामान्य मुलांप्रमाणे जगू शकतात. तसंच त्याचप्रमाणे ते शेवटच्या टप्प्यावर म्हणजे त्यांचे शैक्षणिक प्रवास संपल्यानंतर त्यांना कुठेतरी
व्यावसायिक कौशल्य पण खूप येणं गरजेचं आहे. तर त्या व्यावसायिक कौशल्यांचा विकास करून त्यांना व्यवसायाच्या संधी पण आपण उपलब्ध करून देतो. जसं की पाहतो आपण की मेणबत्ती बनवणं असेल, अगरबत्ती बनवणं असेल, शाई खडू बनवणे असेल, असे प्राथमिक लेवलचे भरपूर असे व्यवसाय आहेत की मुलं ती शाळेत शिकत असतात. तो त्यांचा व्यवसाय म्हणून पण पुढे तो व्यवसाय घेऊन जाऊ शकतात. चित्रकला असेल, विणकाम असतील, स्पर्धा परीक्षा असतील, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये तर आत्ता पहिलीपासूनच मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात. त्याच्यामुळे ही मुलं पुढं स्पर्धा परीक्षा पण अतिशय उत्तम प्रकारे देऊ शकतात. संगणक प्रशिक्षण असेल, शाळांमधून संगणक प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे ज्याला आवड आहे तो मुलगा IT क्षेत्रामध्ये पण आपलं एक स्थान निर्माण करू शकतो, हे मात्र नक्की. शॉप चालवणं, फळगाडा चालवणं, म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये ही मुलं सर्वसामान्य मुलांप्रमाणे चालू शकतात. रिसोर्सेस, आत्ता आपण पूर्ण त्या दिव्यांगत्वाबद्दल माहिती पाहिली. तीच माहिती आपल्याला खाली रिसोर्सेसमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही शासन निर्णय आहेत, परिपत्रक आहेत, त्या बाबतीत काही लिंक्स आहेत, त्याच्या बाबतीत QR कोड पण दिलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन ती माहिती अतिशय विस्तृतपणे पाहू शकता. धन्यवाद.